अरे मंदार, अरे कुठे चाललास? अरे बँकेत निघालोय एफडी करायला. सेव्हिंग मधला पैसा कुठेतरी गुंतवणूक करून वाढवला पाहिजे ना. अच्छा, चांगली गोष्ट आहे, गुंतवणूक करतोस ना. पण मित्र पण एक सल्ला देऊ का? चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नको. म्हणजे एफडी मध्ये गुंतवणूक करू नको का? हो बरोबर. मग पहिली गोष्ट म्हणजे एफडी म्हणजे गुंतवणूक नाहीच, ती बचतच आहे. कारण महागाईपेक्षा जिथे आपल्याला परतावा कमी मिळतो त्याला गुंतवणूक म्हणताच येणार. दुसरी गोष्ट की एफडीचा रेट गेल्या 40 वर्षामध्ये 14% 6.5% झाला. याचा अर्थ भविष्यात देखील तो कमी कमी होत चालला आणि आपली महागाई तर वाढत चालली. अशा वेळेला जर आपली गुंतवणूक जर आपण म्युच्युअल फंडामध्ये केली तर भविष्यातील महागाईला तोंड देऊ शकेल. आता तुला एक उदाहरण देतो. समजा तू 5 लाखाची एफडी करतोयस तर 6.5% 5 लाखाची एफडी डबल व्हायला तुला किमान 8.5 वर्ष लागतील. पण तू हीच रक्कम जर तू म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलीस आणि अंदाजे 12 ते 14% तुला परतावा आला तर येणाऱ्या 5 ते 5.5 वर्षामध्ये तुझी रक्कम दुप्पट होऊ शकते. याचा अर्थ 2.5 वर्ष अगोदर तुझी रक्कम दुप्पट होणार आहे. आणि म्हणून मी म्हणतो की एफडी पेक्षा म्युच्युअल फंडात गुंतव. हे खूप छान आहे. आता मला माझ्या पैशांची काळजी करायची गरजच नाही. सर, तुमच्या फ्री ऍडवायझरी बद्दल मनापासून थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा जर का टेन्शन फ्री व्हायचं असेल तर आजच विजय सरांना संपर्क करा.